सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 एप्रिल 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सातारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नगरपालिकेसमोरील उद्यानातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शेकडो जणांनी अभिवादन केले। वर्णवर्चस्ववादी लोकांकडून घटना उद्ध्वस्त करण्याचे काम राजेंद्र शेलार। भारतात समतेचा विचार अनेक वर्षापासून मांडला जात आहे, परंतु खऱ्या अर्थाने समतेला कायद्याचा आधार देऊन सर्व भारतीयांना समान पातळीवर आणण्याचे ऐतिहासिक काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्ण केले। आज काही वर्णवर्चस्ववादी लोक ही घटनाच उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभा केला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस भवन येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। झोपलेल्या सरकारला जागे करून त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण करून देऊ, मनोज माळी। झोपलेल्या सरकारला जागे करून त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवारी रात्री 12 वाजता सातारा येथे मशाल आंदोलन करत निदर्शने करण्यात आली। दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सरकारला कर्जमाफीचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यभरात शुक्रवारी रात्री 12 वाजता सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचा नारा दिला होता। त्यानुसार प्रहारच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शुक्रवारी रात्री 12 वाजता सातारा येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बचत गट चळवळीमुळे महिलांचे सक्षमीकरण, मेघा नलवडे। उमेद अभियानामुळे गावोगावी बचत गट चळवळ उभी राहिली आहे। बचत गटाच्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांना रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीचे प्रशिक्षण मिळत आहे। त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून दिली जात असल्याने खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ ग्रामसंघाच्या अध्यक्षा मेघा नलवडे यांनी केले। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने उमेद अंतर्गत आयोजित पाटकळ जिजाऊ प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, SBI पुणे शाखा मॅनेजर ऐश्वर्या भोसले, जिल्हा अभियान समन्वयक स्वाती गुरे, तालुका समन्वयक सुचित्रा गायकवाड आदी उपस्थित होते। बेकायदा गावठी कट्टा पिस्टल बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून भुईज येथील दोघांना मोळाचा ओढा येथून अटक। बेकायदा गावठी कट्टा पिस्टल बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली। संशयित दोन्ही युवक भुईंज तालुका वाई येथील असून 1.25 लाखाचे पिस्टल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे। रवी रवींद्र जाधव वय 23, रेवंत सिद्ध भीमांना पुजारी वय 27 दोघे राहणार भुईंज तालुका वाई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। दरेतर्फ परळी तालुका सातारा येथील यात्रेत वादावादी सुरू असताना त्याचे व्हिडिओ शूटिंग केल्याच्या रागातून होमगार्डला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे। ही घटना दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी 12:30च्या सुमारास घडली। दरेतर्फ परळी गावची दिनांक 12 एप्रिल रोजी यात्रा होती। यावेळी जुन्या वादातून यात्रा कमिटी ग्रामस्थ सुधीर जाधव यांच्यात वादावादी सुरू झाली। यावेळी बंदोबस्तासाठी असले होमगार्ड श्रीधर भोयटे वय 28 यांनी वाद पाहून त्याचे व्हिडिओ काढले। या कारणावरून नितीन आडागळे, मोहन तानाजी जाधव, वाल्मिक गोडसे, नवनाथ जयसिंग जाधव, हनुमंत पवार, सूर्यकांत तुपे, संतोष गुलाबराव जाधव व 2 महिलांसह 15 ते 20 जणांनी होमगार्ड श्रीधर भोयटे यांना मारहाण केली। त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर व्हिडिओ डिलीट केले। या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील 16 जणांना अटक केली आहे। न्यायालयाने संबंधितांना 1 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। कराड येथे हॉटेलमध्ये जेवताना झालेल्या वादातून युवकावर दोघांकडून जीवघेणा हल्ला। कराड शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना वाद झाला। रागाच्या भरात फोडलेल्या बाटलीचा तुकडा लागल्याने विचारणा केल्याचा राग मनात धरून कराड शहरातील एकावर दोघांनी जीवघेणा हल्ला केला। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। विक्रांत उर्फ सागर दिलीप पाटील वय 44 राहणार वाखन रोड कराड असे जखमीचे नाव आहे, तर वैभव सावंत पाटील वय 25 राहणार कोरेगाव तालुका कराड व संग्राम पाटील राहणार गोवारे तालुका कराड या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संशयित वैभव पाटील यास सोमवारी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे। कराड येथे शिवाजी महाराज स्टेडियम येथून साऊंड साहित्याची चोरी। कराड येथील शिवाजी महाराज स्टेडियमवरून सुमारे 25,000 रुपये किमतीच्या साऊंड साहित्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यापैकी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे। कराड नगरपालिका मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मागील 3 दिवसांपासून क्रिकेट स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेच्या आयोजकांनी सामन्यांचे समालोचन करण्यासाठी साऊंड सिस्टीम बसवली होती। सायंकाळी सामने संपल्यानंतर साऊंड सिस्टीमचे आवश्यक साहित्य स्टेडियमवरील एका रूममध्ये ठेवले जात होते। या साहित्यापैकी सुमारे 25,000 साहित्य अज्ञाताने चोरून नेले। हा प्रकार लक्षात येताच स्पर्धेच्या आयोजकांनी खेळाडूंनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली, त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला। चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर स्टेडियमसह या परिसरात नगरपालिकेने बसवलेले सर्व CCTV कॅमेरे बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। कॅमेरे बंद असल्याने चोरी कोणी केली हे समजणे अवघड बनले असून पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे।
भुईंजमध्ये ग्रामपंचायत सदस्याची कार पेटवली, 4 संशयितांवर गुन्हा दाखल. भुईंज येथील मुख्य नाक्यावरच हायवेलगत वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी भुईंज ग्रामपंचायत सदस्य भरत भोसले यांची क्रेटा कार फोडून पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना घडली. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भुईंज परिसरात खळबळ उडाली आहे. भरत पांडुरंग भोसले वय 44 राहणार चाहूर भुईंज तालुका वाई यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर शिवाजी भोसले अनोळखी 3 ते 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे 3 वर्षापूर्वी एकतर्फी प्रेमातून खून केल्याप्रकरणी एकाच जन्मठेप. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे 3 वर्षापूर्वी एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून केलेल्या आरोपी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मपेटो 35,000 दंडाची शिक्षा ठोठावली. निखिल राजेंद्र कुंभार वय 26 राहणार पिंपोडे बुद्रुक असे आरोपीचे नाव आहे. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे दिनांक 6 मार्च 2022 रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक गावातील श्रीराम किराणा स्टोअरच्या वरील माळ्यावर असलेल्या पंचम क्लासेस येथे आरोपी निखिल राजेंद्र कुंभार वय 26 राहणार पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव यांनी मयत पीडिता राहणार तालुका कोरेगाव ही पंचम क्लासमध्ये अभ्यास करीत असताना पंचम क्लासमध्ये येऊन हातातील चाकूने मयत पीडितेच्या एकतर्फी प्रेमातून तिच्या पोटात 2 ठिकाणी व पायाला चाकूने बोक्सून गंभीर जखमी केले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.